प्लॅटोचे आदर्श राज्य, आयडियल स्टेट. आदर्श राज्याला आपण काय म्हणतो? आयडियल स्टेट. ना बघ ऑब्वियस आहे ना की लाईक तुम्ही जर सांगताय इथं प्रॉब्लेम आहे नाही का, तुम्ही जर म्हणताय की सोशल मीडिया बघणं वाईट असतं असं तुम्हीच म्हणताय, मग तुम्ही सांगा मग काय बघायचं है ना. मग तुम्ही जर म्हणताय हा नाही पुस्तक बघा, त्याच्याऐवजी कमेंट्स वाचल्याऐवजी तुम्ही पुस्तकं वाचा. जर तुम्ही प्रॉब्लेम पण सांगता सोल्युशन पण सांगताय तर तुम्ही ओरिजिनल आहे. प्रॉब्लेम पण तुम्हाला सांगता आले पाहिजे आणि तुम्हाला सोल्युशन पण सांगता आले पाहिजे, बरोबर. मग प्लॅटो काय करतो? तेच करतो. प्लॅटो म्हणतो डेमोक्रेसी नाही, डेमोक्रेसी प्रॉब्लेम आहे. मग सोल्युशन मी सांगतो. सोल्युशन म्हणतो एक आदर्श राज्य आपण स्थापन करू. काय म्हणतो प्लॅटो? आयडियल स्टेट, आदर्श राज्य. ठीक आहे. तर आदर्श राज्य म्हणजे काय? एक आयडियल स्टेट ही एक कन्सेप्ट आहे जो प्लॅटो सजेस्ट करतो त्याच्या पॉलिटिकल थॉट मध्ये. ओके. आता याच्यावरती प्रश्न येतात तुम्हाला मेन्स मध्ये. कसे प्रश्न येतात? याच्यावरती नोट लिहा. प्लॅटोचं आदर्श राज्य काय असतं याच्यावरती नोट लिहा. प्लॅटोच्या आदर्श राज्यामध्ये कोणकोणते घटक आहे याच्यावरती नोट लिहा. प्लॅटोच्या आदर्श राज्यामध्ये फिलॉसॉफर किंग याचा काय रोल असतो ते लिहा. सध्याची राजकीय परिस्थिती आणि प्लॅटोचं आदर्श राज्य याच्यामध्ये काय साम्य आहे, काय भेद आहे हे लिहा. कम्पेअर करा. टुडेज आयडियल स्टेट अँड टुडेज मॉडर्न डेमोक्रेसी याला कम्पेअर करा. तर असे तुम्हाला काय येतात? प्रश्न येतात त्याच्यावर. ठीक आहे. त्यामुळे कन्सेप्ट कशी आहे? महत्वाची आहे. ओके. चला आता ह्या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे तो असतो कोणाचा? शासकचा, जो रूल करणारा आहे, बरोबर. शासकाला त्यानं महत्व दिलेलं आहे, तो रूलर आहे. मग याच्यावरून एक कन्सेप्ट येते, त्याला म्हटलं जातं फिलॉसॉफर्स किंग. बघा लिहून घ्या. फिलॉसॉफर्स किंग खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. फिलॉसॉफर्स किंग. ठीक आहे. फिलॉसॉफर्स किंग. आता फिलॉसॉफर्स किंगला काय म्हणतो आपण? दार्शनिक शासक. दार्शनिक शासक. ठीक आहे. दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफी आणि शासक म्हणजे जो रूल करणारा आहे, रूलर आहे, किंग आहे, त्याला आपण काय म्हणतो? शासक असं म्हणतो. दार्शनिक शासक. ठीक आहे. महत्वाची कन्सेप्ट आहे. ओके. बऱ्याच ठिकाणी तुम्ही माहिती पण असेल, तुम्ही वाचली पण असेल, हे लक्षात राहू द्या. आता बघा सुरू करूयात आपण की लाईक काय आहे हे कन्सेप्ट. ओके. आणि याच्याबद्दल काय काय प्लॅटोनं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये बघा पॉइंट वाईज आपण याच्यासाठी घेतो कारण जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता तुमचे आन्सरच पॉइंट मध्ये असले पाहिजे, नाही तर काय होतं? सॅलेड होतं, मिक्स होतं सगळं. ठीक आहे. ते होता कामा नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो? सगळ्या गोष्टी पॉइंट वाईज या घेत असतो. ठीक आहे. पहिले बघूयात आपण डेफिनेशन. डेफिनेशन याची व्याख्या. फिलॉसॉफर्स किंग म्हणजे कन्सेप्ट काय म्हणतोय तो, की कोणाला म्हटलं जाईल? दार्शनिक शासक कोणाला म्हटलं जाईल? याला म्हटलं जाईल, याला म्हटलं जाईल, याला म्हटलं जाईल, याला म्हटलं जाईल. कोणाला तरी म्हणावं लागेल. ठीक आहे. पण कोणाला म्हणायचं? काय क्रायटेरिया आहे त्याचे? ठीक आहे. तर प्लॅटो असं म्हणतो ज्याला गुड आणि नॉलेजची समज आहे तोच काय आहे? फिलॉसॉफर किंग आहे. पीके आहे. काय आहे? पीके आहे. फिलॉसॉफर्स किंग आहे. ठीक आहे. दार्शनिक तो काय आहे? शासक आहे. ज्याला गुड आणि नॉलेज, ज्ञान आणि सत्ज्ञान, सतज्ञान. ठीक आहे. गुड ज्याला आपण म्हणतो गुड आणि नॉलेज, सतत ज्ञान याचं काय आहे? माहिती आहे, जो अवेअर आहे याच्याबद्दल, त्यालाच आपण काय म्हणूया? एक दार्शनिक शासक असं म्हणू. दार्शनिक शासक. ठीक आहे. मग कोण असतो असा? याच्यासाठी द रिपब्लिक मध्ये काय होतो? ॲलिगोरी ऑफ केव. याच्यावरती पण नोट येते बघा एक्झाम मध्ये. ॲलिगोरी ऑफ द केव सांगा. ठीक आहे. ॲलिगोरी ऑफ द केव बघा समजून घ्या. ॲलिगोरी ऑफ द केव ठीक आहे. ॲलिगोरी ऑफ द केव एका गुफेचं जे आहे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. एक केव असते, गुफा असते. ठीक आहे. जुन्या काळामध्ये जसं काहीच नव्हतं जेव्हा, बरोबर, नवीन नवीन पृथ्वी तयार झाली होती नाही का, गरमागरम व्हॉल्कॅनोने जसं भाजी तयार होती, बरोबर तशी. ठीक आहे. तर सुरुवातीला काय होतं? लाईक पूर्ण जंगल होतं. ठीक आहे. बघा इमॅजिन करा आता इथे काय हे सगळं एक जागा आहे. ठीक आहे.
आता इथे काय आहे बघा पर्टिक्युलरली, ठीक आहे, इथे आतमध्ये जायचं आणि ही काय पूर्ण एक गुफा आहे, ठीक आहे, ओके, ही काय, ही गुफा आहे, केव आहे, ठीक आहे, इथे काय बाहेरचं जग आहे, ठीक आहे, बाहेर काय असतं बरं, काय असतं बाहेर, निसर्ग असतं, ठीक आहे, काय असतं, निसर्ग असतं, बरोबर, निसर्गामध्ये काय असतं, झाडे असतात, नद्या असतात, बरोबर, आग असते, बरोबर, जाळ असतो, बरोबर, लाईट फायर विंड है ना, सगळं असतं बाहेर, बरोबर. आता या सगळ्या गोष्टी माणसाला काही ना काही शिकवतात. आपल्याला माहिती आहे चाकाचा शोध कसा लागला, जेव्हा माणसानं काहीतरी ऑब्झर्वेशन केलं असेल नाही का बाहेर जाऊन, किंवा नदी जी आहे दगडांना गोल गोल फिरवते वगैरे असं काहीतरी ऑब्झर्व केलं असेल त्यानं, किंवा वीज जी आहे विजेमुळं आग वगैरे निर्माण होते असं त्यानं बघितलं असं, म्हणून त्यानं घर्षणमधून पण आग निर्मिती केली असेल. मग त्यानं छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या. एखादा शिकारी जेव्हा पाहिला असेल माशाला पकडतो तर तो त्याला पण इच्छा झाली असेल नाही आपण मासे पकडून खाऊन पाहू, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी माणूस काय करतो, निसर्गापासून शिकत असतो, राईट. तर मग आता प्लॅटो काय म्हणतो की या दोन गोष्टी आहेत या एक्झाम्पलमध्ये, रिपब्लिकमध्ये त्याने लिहिलेलं आहे आणि याच्यावरती नोट येते बरं का, हे फक्त समजून सांगण्यासाठी नाहीये, तर याच्यावरती डायरेक्ट प्रश्न सुद्धा येतो, समजून सांगा ही कन्सेप्ट काय, ठीक आहे. बघा आता नोटमध्ये तुम्हाला फॅक्च्युअल ते मिळेलच, पण कन्सेप्ट समजून घ्या. आता ॲलिगरी ऑफ द केव्ह म्हणजे काय, समजा इथे काय 5 लोक आहेत, किती लोक आहेत, 5, ठीक आहे, यमला पगला दिवाना, ठीक आहे, और बहुत कुछ म्हणजे माहिती नाही, ठीक आहे, असे 5 लोक आहेत. 5 पैकी जो आहे तो एक जो आहे तो खूप भारी आहे, लय भारी, ठीक आहे, एल बी आपण एल बी लय भारी माणूस आहे, कोण त्याच्यातलं एक, 5 पैकी एक कोण आहे, लय भारी म्हणजे तो ऍक्टिव्ह आहे असा, नाही का. तर तो काय करतो, एकदा जातो आणि बाहेर पडतो, नाही का. असं त्याच्या पूर्ण पिढीमध्ये कोणीच बाहेर नाही पडलेलं आजपर्यंत, त्यांच्या पूर्ण खानदानमध्ये जे काही ते केव मध्येच राहतात ते परमनंट, 100 200 300, त्यांना माहितच नाही बाहेर काय म्हणून सगळ्यांना. तर पहिल्यांदा काय होतं की हा व्यक्ती काय करतो, बाहेर पडतो, त्याच्यातला एक जो कोण आहे लय भारी येतो एकदम, नाही का, स्वॅग आहे त्याच्यामध्ये, बरोबर. मग तो काय करतो, बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर तो असे एक्सप्रेशन देतो, ओ भाई हे काय आहे, नाही का, काय आहे ना, हे काय पहिल्यांदाच बघतोय, हिरवे झाडं नद्या, नाही का, एकदम त्याच्यामधला असं पोईट जागा होतो, बरं, कला जागी होती त्याच्या, असं लाईट पडतो त्याच्या ब्रेनमध्ये, नाही का, ते ट्यूबलाईट जळतो त्याचा, बरोबर, त्याला कळायला लागतो की अरे हे काहीतरी वेगळंच आहे बाबा इथं बाहेर. मग बाहेरचं जग बघितल्याच्या नंतर तो काही गोष्टी शिकतो, त्याला काही गोष्टीचं ज्ञान होतं, तो काही गोष्टी काय होतो, अवेअर होतो काही गोष्टींबद्दल, राईट. मग काय करतो, तो पुन्हा आतमध्ये जातो, आतमधल्यानंतर काहीच माहित नाही, त्यानं कधी बघितलेलं नाही. मग तो जाऊन सांगतो सगळ्यांना, काय सांगतो की अरे बाहेर असं आहे, पण त्याच्यावरती विश्वास ठेवेल का कोणी, नाही, कारण त्यांनी बघितलेलं नाही, बरोबर. पण आता 4 लोकांमधून 2 लोक तर विश्वास ठेवतील, कारण की लाईक शेवटी मत आहे ना, मतांवरती लोकांचा खूप विश्वास असतो, ठीक आहे. तर काय होतं की हा आतमध्ये गेल्याच्या नंतर लोकांना काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो, जो तो बाहेर शिकला, आणि त्या खरोखर ते शिकतात पण, जसं की आग लावणे. मग जेव्हा त्यांना कळतं अरे हा व्यक्ती तर खूप ज्ञानी आहे, यानं आग लावायचं शिकवलं आपल्याला, की जाळ कसा तयार होतो, बरोबर. मग ते लोक अजून इम्प्रेस होतात, मग ते काय म्हणतात, तूच आमचं लीडर आहे, कारण तुझ्याकडे सगळं ज्ञान आहे, बरोबर. मग आता याच्याकडे काय ज्ञान आहे ह्या व्यक्तीकडं, यानं बाहेर जाऊन पाहिलं की बाहेर काय असतं, रिअल काय, बरोबर. आणि त्याला आतमधली परिस्थिती माहिती आहे, कारण तो आतमध्ये पण वाढलेला आहे, त्याला आतली परिस्थिती माहिती आहे, बाहेरची परिस्थिती माहिती आहे, त्याच्यामुळे त्याला काय आहे, दोन्ही नॉलेज आहे. कुठे रिमोट, बघा दोन्ही नॉलेज आहे त्याच्याकडे, बरोबर. काय म्हणतोय प्लॅटो, हे जे आहे हे परफेक्ट आहे, पी बाहेरचं, पुन्हा नॉलेजकडे आलो आपण, आणि ही जी केव आहे ती काय, इम्परफेक्ट आहे, इथे लक्षात, पुन्हा ती कन्सेप्ट काय आली इथे रिलेट झाली, ओके. मग असं काय आहे प्लॅटोचं म्हणणं आहे. ह्याच प्रकारे हा जो व्यक्ती आहे जो दोन्हीचं ज्ञान ठेवतो आणि जो आतमध्ये जाऊन सगळ्यांना शिकवतो, जो योग्य आहे सर्वांना शिकवण्यासाठी, रूल करण्यासाठी, त्यालाच काय म्हटलं आहे, दार्शनिक शासक असं म्हटलेलं आहे, फिलॉसॉफर्स किंग किंवा फिलॉसॉफर्स रूल असं म्हटलेलं आहे त्याला कन्सेप्टला, ठीक आहे. ॲलिगरी ऑफ द केव्ह याला म्हटलं होतं. आता याच्यामध्ये सांगा काही डाऊट आहे का तुम्हाला, येस, क्लिअर आहे, इकडे पाठीमागे, चला विचारा, हा.
हां, येस येस, तेच. अजून इकडे आता हे काय बघा, हे पण समजून घ्या. मी सुरुवातीला काय म्हटलं होतं, असं लिहायचं नाही आन्सर, ठीक आहे. नाही तर मी जे सांगाल ते लिहिशाल तुम्ही आन्सरमध्ये. प्रमाण भाषा वेगळी असते, ठीक आहे. प्रमाण भाषा तुम्हाला नोट्समध्ये, पुस्तकांमध्ये, बुकलिस्ट आली आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, ती ते पुस्तकं घ्यायचे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, ठीक आहे. इंग्लिश मिडियमला पण आहे, मराठी मिडियमला पण आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रमाण भाषा आहे. ती प्रमाण भाषा म्हणजे ते तुमचं जे 2 तासाचं काम आहे ते इथे 5 मिनिटात होऊन चाललंय, ठीक आहे. समजा तुम्ही प्लॅटो घेतला, तुम्हाला 2 दिवस लागतील, तर इथे आपलं एकदम शॉर्टमध्ये ते होतंय. म्हणजे समजल्याच्या नंतर ते शॉर्टमध्ये होतं. असं काही समजत नाही मग, ठीक आहे. तुम्ही एक्झाम्पल घेऊन पहा. आता उद्याचा नेक्स्ट टाइमचा जो टॉपिक आहे आपला ॲरिस्टॉटलचा, तो एकदा तुम्ही वाचून बघा आणि मग मला एकदा फीडबॅक द्या की काय समजलं म्हणून, ठीक आहे. पुस्तकामधून काहीच समजत नसतं, ठीक आहे. असं ते रेफरन्स म्हणून वापरायचे असतात आणि त्याच्यामध्ये काय असते, प्रमाण भाषा असते, ठीक आहे. आता तुमच्याकडे पॉईंट्स पण आलेत बघा. ओके, चला अजून काही डाऊट्स आहे का इथे फिलॉसॉफर किंग बद्दल? येस, काही आहे का बरं डिफिकल्ट आहे? काहीच नाही. ओके, एकदम इझी कन्सेप्ट आहे, ठीक आहे. फक्त काय असतं ना की लाईक हे बघा, जो पुस्तक लिहितो तो बी तत्वज्ञानीच असतो, कारण की ऑब्व्हियसली त्यानं अभ्यास करूनच लिहिलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही तत्वज्ञान शिकतात तुम्ही तत्वज्ञानी बनतात. तत्वज्ञानी पुस्तक जेव्हा तत्वज्ञानकारी लिहितो तेव्हा तो तत्वज्ञानच लिहितो आणि तत्वज्ञान समजणं खूप कठीण असतं. तिची भाषाच अशी खूप काय असते, कॉम्प्लिकेटेड असते, ठीक आहे. असं ते आहे बघा. ओके, चला आता ही कन्सेप्ट आहे. आता ही सगळ्यांनी एक्सेप्ट केली का? नाही. मग याच्यावरती टीका पण केल्या आहेत. मग क्रिटिसिझम पण विचारतात आपल्याला. एक्झामाइन जेव्हा शब्द येतो PSIR मध्ये, एक्झामाइन करा प्लॅटोच्या दार्शनिक शासकला, ओके, परीक्षण करा त्याचं. असा जेव्हा प्रश्न येतो, एक्झामाइन द फिलॉसॉफर्स रूल, मग तेव्हा काहीतरी टीका आपल्याला लिहावं लागतील तिथे, बरोबर. काय टीका लिहूयात मग आपण? पहिली टीका जी केली आहे तर ती असं म्हटलं जातं की कार्ल पॉपर यांनी केली आहे बघा. हे नाव विसरायचं नाही, ठीक आहे. कार्ल पॉपर. कार्ल पॉपर हे मोठे क्रिटिक आहे बघा कोणाचे, प्लॅटोचे, ठीक आहे. तर यांच्याकडून पहिली टीका आहे की जो फिलॉसॉफर किंग आहे तो कसा आहे, इम्प्रॅक्टिकल आहे. कसा आहे, इम्प्रॅक्टिकल. ओके, इम्प्रॅक्टिकल आहे आणि त्याचबरोबर तो ठीक आहे युटोपियनिझम जे आहे तर तो प्रोमोट करायचा तो काय करतो, प्रयत्न करत असतो, ठीक आहे. कसा आहे तो, इम्प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. युटोपिया म्हणजे काय बघा, लक्षात घ्या कन्सेप्ट, ठीक आहे. आता असे कन्सेप्ट येत राहते बघा छोट्या छोट्या, म्हणून याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असं म्हटलेलं आहे. आता ही एक कन्सेप्ट येते बऱ्याचशा थॉट्स मध्ये ज्याला युटोपिया असं म्हणतात, ठीक आहे. युटोपिया, युटोपिया किंवा युटोपियन, ठीक आहे, युटोपिया. आता याला आपण काय म्हणतो, आदर्शवाद असं म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, आदर्शवाद, काल्पनिक आदर्शवाद. काय म्हणतो आपण याला, काल्पनिक आदर्शवाद, ठीक आहे. आदर्शवाद, युटोपियन, काल्पनिक आदर्शवाद, ठीक आहे. हा नाही, आयडियलिझम वेगळं आहे. आयडियलिझम हे टोटल वेगळं असतं आणि युटोपियनिझम वेगळं असतं. आता याचा फरक कसा आहे बघा. आयडियलिझम मध्ये आपण काय करतो की आयडियलिस्टिक थॉट्स असतात आणि आयडियलिस्टिक कन्सेप्ट असतात, जसं की डेमोक्रेसी नाही का, जसं की हुकुमशाही, या आयडियलिस्टिक कन्सेप्ट झाला. युटोपियन कशासाठी असतं की प्रॅक्टिकली हे वर्क होतं का नाही, म्हणजे रिअल लाईफ मध्ये, तर ते त्यांना करायचं असतं त्याच्यामध्ये, त्याला आपण युटोपिया म्हणतो. युटोपियामध्ये सोसायटी पण महत्वाची असते, ठीक आहे. आयडियलिझम मध्ये कोणताही थॉट आयडियलिस्टिक असू शकतो, परंतु युटोपियामध्ये फक्त सोसायटी, ठीक आहे, बाकीचे सगळे घटक, बिझनेसेस, इकॉनॉमी, पॉलिटिक्स, हे सगळे आदर्श असतात, ठीक आहे. आयडियलिझम इज अ थॉट प्रोसेस आणि युटोपियन इज अ कंडिशन ऑफ द सोसायटी. एक ती हे आहे, कंडिशन आहे. ओके, हा दोन्हीतला काय फरक आहे बघा. आता काल्पनिक आदर्शवाद म्हणजे काय, आता इमॅजिन करा एक असं जग आहे वेगळं की तिथं सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, नाही का, अभ्यास करावा लागत नाही. जर तुम्हाला जर वाटत असेल तर इम्परफेक्ट आहे, ठीक आहे, तुम्हाला वाटत नाही चांगला अभ्यास करणं, मग तुमच्यासाठी मी असं म्हणेल की तिथं अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. दुसऱ्यासाठी समजा अभ्यास करावा लागत नाही, ठीक आहे, दोन बाजू ठीक आहे, समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर कन्सेप्ट अशी की एक बाहेरचं जग आहे, तिथे सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, तुम्हाला जे आवडतं ते खायला मिळेल, स्वर्ग सारखं, इन शॉर्ट स्वर्ग, नाही का, काहीच काम नाही, दिवसभर नेटफ्लिक्स बघा किंवा जे आवडतं ते करा, ठीक आहे, तुमचे पॅशन हॉबीज फॉलो करा,
है ना, कशाचा स्ट्रेस नाही, कोणी तिथं कोणाची डेथ होत नाही, तिथं सगळं अमर आहे, मग ते पण दुःख नाही, इंजुरी होईल, मरण बिरण नाही का, एखादं असं काही नाही का, रिलेशन खराब होईल असं काहीच नाही, ते टेन्शन सगळं परफेक्ट आहे. मग अशा याला काय म्हणतात आता, आदर्श सोसायटी, युटोपियनिझम याला म्हटलं जातं, युटोपिया. मग हे पॉलिटिकल थॉटचा काय संबंध? बरेचसे विचारवंत काय म्हणतात की तुमची पॉलिटिकल सिस्टीम अशी असली पाहिजे जिचं ध्येय युटोपिया असलं पाहिजे. युटोपिया अचीव होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे, कारण ते प्रॅक्टिकल नाहीये. परंतु जर तुम्ही टार्गेटच परफेक्ट ठेवलं तर कमीत कमी तुम्ही त्याच्याकडे तर जाल, है ना. जर तुमचं ठीक आहे, तुमची पॉलिटिकल सिस्टीम डेमोक्रेसी आहे आणि तुमचं टार्गेट युटोपिया आहे, कमीत कमी ते पॉलिटिकल सिस्टीम तर म्हणेल की नाही, एम्प्लॉयमेंट सगळ्यांनाच भेटलं पाहिजे, सगळ्यांनाच इथं बेसिक इन्कम मिळालं पाहिजे, सगळ्यांचे लग्न झाले पाहिजे, नाही का, सोशल सगळे प्रॉब्लेम जे आहे पॉलिटिकल सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे, येते लक्षात, दंगल वगैरे घडली नाही पाहिजे, सगळे समाज एकत्रित येऊन राहिले पाहिजे. ओके, मग हे काय आहे, याच्याकडे सध्या बघतो आपण की आपली गव्हर्नमेंट पण सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स मार्फत जे आहे अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करते, येते लक्षात. मग युटोपिया म्हणजे काय असतं की लाईक काल्पनिक आदर्शवाद. प्लॅटो म्हणतो का मग काल्पनिक आदर्शवाद आहे, म्हणतो ना. परफेक्ट वर्ल्ड आपण पाहिलं ना, परफेक्ट वर्ल्ड काय, युटोपियाच आहे. परफेक्ट वर्ल्ड काय, युटोपिया आहे. मग त्याच्यावरती जो क्रिटिक करतो पॉपर काय म्हणतो की हा जो प्लॅटो सांगतोय तर ते काल्पनिक आदर्शवाद आहे, असं होऊच शकत नाही, हे त्यालाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. असं कोण म्हणतो, पॉपर म्हणतो. पहिले क्रिटिक काय आहे जे आपण इथे बघितलं ते आहे युटोपियनिझम जे आहे हे साध्य होऊ शकत नाही, त्याच्यामुळं हे चुकीचं आहे, हे प्रॅक्टिकल नाही, म्हणून तो काय म्हणतो, इम्प्रॅक्टिकल आहे. बरोबर, काय म्हणतो तो, इम्प्रॅक्टिकल आहे. येते लक्षात, टीका येते का लक्षात, कसा रेफरन्स होतोय, कुठे अटॅच होतोय, बरोबर, परफेक्ट वर्ल्डचा आणि याचा कसा संबंध लागतोय, फिलॉसॉफर किंग कुठे रिलेट होतोय, राईट, असं ते काय आहे सगळं समीकरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी टीका काय आहे, दुसरी टीका आहे की ऑथॉरिटेरियन स्टेट फॉर्म करणे. ऑथॉरिटेरियन स्टेट जे आहे ते फॉर्म होतं. ठीक आहे, ऑथॉरिटेरियन स्टेट काय इथे फॉर्म होतं. ऑथॉरिटेरियनला आपण काय म्हणतो, हुकुमशाही असं म्हणतो. ठीक आहे, हुकुमशाही सत्ता काय होते, निर्माण होते. आता तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या व्यक्तीला जर निवडून दिल्या गेलं की तो सर्वज्ञानी आहे असं म्हणून, तर तो काही पण करू शकतो, बरोबर, जसं सद्दाम हुसेन काही पण करू शकतो, नाही का, असं. तर एखाद्या व्यक्तीच्या हातात जर जास्त सत्ता आली तर तो करप्ट होतो, है ना. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोट आहे बघा, पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली, बरोबर, असा एक कोट आहे. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीच्या जर तुम्ही अतिरिक्त सत्ता दिली आणि त्याच्यावरती कोणताही अंकुश नसेल तर प्रॉब्लेम होऊन जातो तिथे, तो काही पण करू शकतो, है ना. त्याला जर वाटलं ऑलिम्पिक मधले सगळे गोल्ड आपले पाहिजे तर तसं नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे आज नाही करू शकत, तेव्हा करू शकतो. कुठून आलंय बरं ऑलिम्पिक्स, इथूनच आलंय, है ना. ठीक. त्याच्यानंतर तिसरी टीका आहे एलिटिझम. तिसरी टीका आहे एलिटिझम. ठीक आहे, अभिजन्य लोक, एलिटिझम म्हणजे काय, अभिजन लोक संघ. ठीक आहे, अभिजन लोक संघ, एलिटिझम. तिसरी टीका काय, एलिटिझम, अभिजन लोक संघ. ठीक आहे, काय असतं एलिटिझम, नाही का. आता बघा, काही लोक असे असतात, जसं तुम्ही रिपोर्ट वगैरे वाचला असेल की लाईक भारतातले 90% लोकांपेक्षा 10%च लोक असे की त्यांच्याकडे 90% सत्ता आहे, मनी आहे. ठीक आहे, फायनान्शियल पॉवर आहे त्यांच्याकडे, बरोबर. मग हे काय झाले, हे इलिट लोक झाले, त्याला आपण काय होतो, अभिजन लोक असं म्हणतो, की ज्यांची पर्चेसिंग पॉवर खूपच आहे. असे जे ठराविक लोक असतात, सिलेक्टेड अप्पर क्लास पीपल, असे अप्पर क्लास पीपल जे खूप पॉवरफुल असतात, पैशानं पण आणि सत्तेनं पण, त्यांना आपण काय म्हणतो, इलाइट असं म्हणतो, अभिजन लोक असं आपण म्हणतो. आजच्या पण काळात दिसतं आपल्याला, रशियामध्ये दिसतं, US मध्ये दिसतं, भारतामध्ये दिसतं, राईट. त्यांना काय म्हणतो, एलिटिझम. प्लॅटोच्या जे थेअरी आहे दार्शनिक शासनची, याच्यावरती एक क्रिटिक केलं जातं, जर तुम्ही असा शासक निवडून दिला जो काही पण करू शकतो, तर तो काय करेल, त्याच्याच नातेवाईकाला सपोर्ट करेल, त्याचे जे फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत त्यांनाच तो फेवर करेल,
बरोबर. मग असं करून तो काय करेल, एक इलाइट क्लास तयार करेल त्याच्या स्वतःच, म्हणजे जे स्वतःच्याच पार्टीचे आहेत. येते लक्षात. असं ते पुढे त्यांनी टीका केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथी टीका सोपी आहे, ती आहे करप्शनची. ओके, हे तर तुम्हाला माहितच आहे. लाईक करप्शन जे आहे, करप्शनचे चान्सेस होण्याचे जास्त आहे. येस, नाही पॉपर नाही करत. पहिली जी टीका आहे ती पॉपर यांची. तर ती नंतरची जी आहे ते आपण लिस्ट बघणारच आहे. टोटल जे आहे 8 ते 9 टीकाकार आहेत त्याच्यामध्ये, ते आपण सेपरेटली बघणार आहे. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला रेफरन्स समजून घेण्यासाठी, लाईक हे फिलॉसॉफरचं आहे, त्याचं हे क्रिटिक आहे. ठीक, आन्सर रायटिंगसाठी. ठीक आहे. चला, पुढचं आहे करप्शन. तेच आहे बघ, कारण की लाईक माणूस सेल्फिश असतो, तो त्याच्याकडे पॉवर आली की तो करप्शन करू शकतो. लाईक ठीक आहे, तेच पुन्हा आहे तिथे. त्याच्यानंतर शेवटची टीका अशी आहे की लोकशाही जी आहे ही त्याने रिजेक्ट केली आहे. कोणी? प्लॅटो यांनी. बरोबर, फेटाळली आहे बघा. लोकशाही काय केली आहे? फेटाळली आहे. डेमोक्रेसी रिजेक्ट केली आहे. आणि आपल्याला माहिती की सक्सेसफुल जे असतं स्टेट तो कोणता असतो? डेमोक्रेसीचा असतो. तशी एक मॉडर्न याच्यामध्ये टीका केली जाते बघा. ठीक आहे. ओके, तर प्लॅटोचे जे आदर्श राज्य आहे याच्यामध्ये पहिली जी कन्सेप्ट होती आपली ती आपण बघितली, दार्शनिक शासक असला पाहिजे. दुसरी कन्सेप्ट काय? दुसरी कन्सेप्ट आहे न्यायाची कन्सेप्ट, जस्टिस. ओके, कन्सेप्ट ऑफ जस्टिस, प्लॅटोची कन्सेप्ट ऑफ जस्टिस, प्लॅटोची न्यायाची संकल्पना, न्यायाची संकल्पना. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ जस्टिस. ओके, न्याय. टायटल द्या पुढचं, न्याय. सांगा काय असतं न्याय? माहिती असेल तुम्हाला. यस, वाचलेला असेल, कुठेतरी अभ्यासला असेल. अधिकारांचा हनन न करणे. ओके, अजून प्रोटेक्शन ऑफ राईट्स. ओके, अजून काय असतं बरं? डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि करेक्टिव्ह जस्टिस. माहिती आहे का? न्यायाचे पण वेगवेगळे प्रकार पडतात बघा. बरोबर, आपण म्हणतो की एखाद्याने चोरी केली त्याला पनिशमेंट दिली, ते एक वेगळं न्याय असतं. बरोबर, एखाद्याला जर आपण समजा जसं रिझर्वेशन मधून आपण काही ऑपॉर्च्युनिटीज देतो तर ते पण एक न्याय आहे. बरोबर, तिथे पनिशमेंट आहे का? नाही, तिथे ऑपॉर्च्युनिटी आहे, मग ते पण एक न्याय आहे. बरोबर, तर न्यायाचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. मग इथे जे न्याय आहे बघा, ठीक आहे, तर याला पण वेगळ्या पद्धतीने काय केलेलं आहे? प्लॅटो यांनी डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. बघा, आता संकल्पना खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इझी आहे आणि भारतीय समाज जो आहे याला कुठेतरी रिलेट झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, प्लॅटो काय म्हणतो की समाजामध्ये न्याय असलं पाहिजे. त्याची पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन, समाजामध्ये न्याय असलं पाहिजे. समाजामध्ये जर न्याय असेल तर समाज हा काय असतो? शांत राहतो. समाज जर शांत असेल तर समाज हा व्यवस्थित कार्य करतो, म्हणजे फंक्शन करतो. ठीक आहे. समाजामध्ये, सोसायटीमध्ये हार्मोनी असते. हार्मोनी म्हणजे शांतता. ठीक आहे. शांतता असल्यामुळे सोसायटीचं फंक्शन कसं होतं? चांगलं होतं. ठीक आहे. असं तो काय करतो? लॉजिकली डील करतो. कशासोबत? जस्टिसच्या कन्सेप्ट सोबत. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल कंटेक्स्ट बघा त्याचं काय म्हणणं आहे. बरोबर, एखादं राज्य जर चालवायचंय, राज्य चालवण्यासाठी समाज तुमचा ओके पाहिजे. समाज कशावरती ओके असेल? तर समाजामध्ये जर न्याय असेल तर समाज ओके असेल, है ना. मग न्याय कधी असतो? जेव्हा समाज शांत आणि समाज कार्य. आता पुढे आपण बघूयात की न्याय म्हणजे काय. बघा, आता खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, प्लेटो काय म्हणतो की न्यायाचे जे आहे बघा, न्याय तेव्हाच इस्टॅब्लिश होतो जेव्हा ज्याचं त्याचं कार्य केलं तर. ओके, रोल ज्याचे त्याचे कार्य. ठीक है ना. आपण म्हणतो ना, अपना अपना काम कर चल, नाही का, अपना अपना काम करो, असं डायलॉग असतात नाही का. म्हणजे काय अर्थ होतो बरं याचा? आता तुमचं काम काय? अभ्यास करणे, प्रिपरेशन करणे, हे तुमचं काम आहे. तुमचं जर तुम्ही काम केलं नाही तर काय होईल? काय होईल बरं? इमॅजिन करा, तुमचं काम जर तुम्ही केलं नाही, काय होईल? नाही, तसं नाही. हे बघ, लॉजिकली विचार करा. हा, नाही, आता काय प्रॉब्लेम निर्माण होईल ते सांगा. आज सोडून दिलं समजा, ठीक आहे, एक्झाम्पल.
नाही केलं, जे काम तुम्हाला दिलंय ठीक आहे अभ्यासाचं नाही केलं, काय होईल? काय बघा काय होईल, सगळी लाईफ जी आहे तिथे प्रॉब्लेम स्टार्ट होतील. म्हणजे काय होईल, केऑस होईल, केऑस है ना. म्हणजे सगळं काय होईल, डिस्टर्ब होऊन जाईल वातावरण. बरोबर. लाईफमध्ये काय लाईक सगळ्या गोष्टी होप्स वगैरे कमी होऊन जातील. पॅरेंट्स कडून जे काही सपोर्ट आहे ते वेगळे भांडणं. बरोबर. मित्र वगैरे जे आहे ते दूर होऊन जातील. म्हणजे तुमची लाईफ डिस्टर्ब होऊन जाईल थोडक्यात. म्हणजे काय होतं, केऑस होतो. एखाद्याचं कार्य जेव्हा जो करत नाही तेव्हा काय होतं, केऑस होतं. असं कोण म्हणतं, प्लॅटो म्हणतो. ठीक आहे. आता हा रूल नाहीये, असंही होऊ शकतं की तुम्ही दुसऱ्या करिअरवरती स्विच होऊ शकता, असंही होऊ शकतं. बरोबर. पण प्लॅटो काय म्हणतो की समाजामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं कार्य फिक्स केलेलं आहे. सेम कन्सेप्ट कुठे बघायला मिळते, भारतीय वर्ण व्यवस्थेमध्ये है ना. जाती व्यवस्था काय, वेगवेगळे आडनाव आहेत बघा. आडनाव कशावरून आलेले आहेत, त्यांच्या कामावरून. बरोबर. असं तर मग कार्य जे आहे तुमचं वर्क जे आहे तर ते जर डिफाईन असेल तर प्लॅटो काय म्हणतो की समाजामध्ये शांतता राहते. मग त्यालाच तो जस्टिस म्हणतो. प्रत्येकाचं कार्य प्रत्येकाने करणे म्हणजेच जस्टिस. किती संकल्पना लक्षात. आता इथं असं नाहीये की तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या, वाटा यांना पैसे वाटा, स्कीम आणा नाही का, याच्यामध्ये हे जेवायला वगैरे, तसं नाही इथं कन्सेप्ट नाही का. तसं काहीच नाही इथं. इथे काय, ज्याचं त्यानं कार्य जे आहे त्यानं जर तिथं फॉलो केलं तर ते त्याला त्यानं जस्टिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. बघा किती डिफरंट आहे बघ कन्सेप्ट है ना. आजचं जे आपलं अंडरस्टँडिंग आहे जस्टिसचं त्याच्यापेक्षा किती वेगळी. बरोबर. मग हीच ब्युटी असते बघा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्सची, की तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन्स जे आहेत ते विचार करायला मिळतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर काय म्हटलंय त्यानं की 3 जे आहे कार्य जे आहे त्याने सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता तो काय म्हणतो की 3 भाग जे आहेत ते आपल्याला समाजाचे करता येतात. आता 3 भाग कशासाठी, कारण की कार्य वाटलेले है ना. कार्य त्यानं 3 भागांमध्ये वाटलेले. समाजाचे 3 भाग पाडायचे, 3ही भागांना 3 कार्य द्यायचे, संपलं तिथं. ओके. तर एवढ्या इझी पद्धतीने काय केलंय प्लॅटोनी मांडलेलं आहे. आता बघा पहिला जो वर्ग आहे तर तो म्हणतो हा शासकांचा वर्ग असतो, रूलर्स, शासक. पहिला वर्ग कोणाचा असतो, रूलर्स, शासक है ना. शासकाचं काम काय, तर सोसायटीला गाईड करणे, शासन करणे, त्यांच्यासाठी कायदे बनवणे है ना, सर्वांना जे आहे आज्ञा देणे. बरोबर. जे काही टॉपचं काम आहे ते कोण करतं, शासक करतो. जसं आज गव्हर्नमेंट करते तसं त्या काळात शासक करेल. ठीक आहे. तर हे पहिला वर्ग. त्यानंतर दुसरा जो आहे ज्याला आपण सैनिक वर्ग म्हणूयात. ओके. याला आपण वॉरियर्स. ठीक आहे. याला अजून एक दुसरा शब्द आहे बघा, वॉरियर्स तर आहेच, त्याबरोबर ऑक्झिलरीज आहे बघा. ऑक्झिलरीज किंवा सैनिक वर्ग असं म्हटलं जातं. ठीक आहे. ऑक्झिलरीज, सैनिक वर्ग किंवा वॉरियर्स. ठीक आहे. हा काय दुसरा वर्ग आहे. ठीक आहे. यांचं काम काय, काय करतात सैनिक, प्रोटेक्ट करतात है ना. प्रोटेक्ट करतात, जो कायदा बनलेला आहे त्याची अंमलबजावणी करतात. बरोबर. मग ते त्यांचं कार्य त्यांनी फिक्स केलं प्लॅटोने. तो म्हणणे की दुसरा वर्ग असा पाहिजे की जो फक्त प्रोटेक्ट करेल है ना. जसं आज आर्मी करते त्याच पद्धतीने ते प्रोटेक्ट करतील. त्यानंतर तिसरा जो वर्ग आहे तो उत्पादन वर्ग आहे. उत्पादन, याला प्रोड्युसर्स असं म्हटलंय. उत्पादन, प्रोड्युसर्स. ठीक आहे. प्रोड्युसर्स मध्ये कोण कोण येतात, शेतकरी वर्ग आहे. ओके. आर्टिसन्स आहे, मर्चंट आहे, फार्मर्स आहेत. ओके. ट्रेडर्स आहेत, बिझनेसमॅन्स आहेत. ठीक आहे. व्यापारी वर्ग आहे. या 2 व्यतिरिक्त जेवढे असतील ते सगळे तिसऱ्या याच्यामध्ये येणार. ठीक आहे. 2 व्यतिरिक्त सगळे, कारण हे 2 फिक्स माहिती आहे आपल्याला. 2 व्यतिरिक्त जे काय असेल ते सगळे प्रोड्युसर्स मध्ये येणार. प्रोड्युसर्सचं काम काय असतं, पुरवठा करणे. बरोबर. ज्या सर्व्हिसेस आहे, जे गुड्स आहेत ते पुरवायच्या ना. आता समजा फूड लागतं सर्वांना, फार्मर तिथे फूड प्रोड्यूस करणार. बरोबर. प्रत्येकाला वेगवेगळी सेवा राहते, तिथे इकॉनॉमिक्स मधून येणार. एज्युकेशन आहे ते पण टीचिंग सेक्टर आहे. बरोबर. मग ते एज्युकेशनची जी सेवा आहे, शैक्षणिक सेवा, ते पण कोण प्रोड्यूस करणार, इथे टीचर्स आहेत परत. येतं लक्षात. असं मग 3 वर्ग त्यांनी पाडले, कोणी, प्लॅटोनं. आणि तिघांना काय केलं, 3 वेगवेगळे कार्य त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे. तर हे समजलंय की तुम्हाला, जर या तिघांनी यांचे कार्य केले व्यवस्थित
त्याला काय म्हणूयात आपण, न्याय असं म्हणूयात. ठीक आहे, लिहिताय ना तुम्ही थोडं थोडं, कीवर्ड्स लिहा फक्त. ठीक आहे, लाईक तुम्हाला फक्त घरी जाऊन एकदा ती स्टोरी जर आठवली की लाईक याचा अर्थ काय होतो, तेवढं फक्त आपल्याला इनफ आहे. बाकीचं नोट्समध्ये तुम्हाला मिळणारच आहे सगळं. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरं आहे, आता आपण बघितलं की आदर्श राज्यामध्ये 2 घटक बघितले. पहिला घटक कोणता, फिलॉसॉफर्स किंग, दार्शनिक शासक. दुसरा घटक कोणता, जस्टिस, कन्सेप्ट ऑफ जस्टिस. आता तिसरा घटक बघायचा आहे तो आहे शिक्षण, रोल ऑफ एज्युकेशन.